फ्रेंड्स, वर्षाज रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण तयार करणार आहोत बीटरूटचे पराठे। तर मुलांच्या टिफिन मध्ये देण्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा बाहेर प्रवासामध्ये घेऊन जाण्यासाठी सुद्धा हे पराठे खूपच छान आणि हेल्दी आहेत। चला तर मग पाहूया आपण हे बीटरूटचे पराठे कसे तयार केले। बघा, एकदम लाल भडक आणि मऊसूद असे बीटरूटचे पराठे आपले इथं झालेले आहेत। हाताने चुरगाळलं तरीही परत आपला बीटरूटचा पराठा जशाला तसा होतोय। एकदम भारी असा बीटरूटचा पराठा आपण प्रवासामध्ये साधारण 2 ते 3 दिवसासाठी सुद्धा सोबत घेऊन जाऊ शकतो, कारण आपण यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही। चला तर मग पाहूया आपण हे बीटरूटचे पराठे कसे तयार केले ते। यासाठी बघा, मी इथं साहित्य घेतलेलं आहे। त्यामध्ये आहेत 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, अर्धा ते 1 इंच अद्रक घालायची आहे आपल्याला, यामुळे खूप चांगली अशी चव येते। तसंच मध्यम आकाराचे 2 बीटरूट घेतलेले आहेत, त्यांच्यावरची साल सोलून नंतर मी याचे बारीक काप केलेले। आता इथं आपण बीटरूट खिसून सुद्धा घेऊ शकतो। त्यानंतर इथं मी 5 ते 6 हिरव्या मिरच्यांचे काप घेतलेले आहेत। तर हिरव्या मिरचीचं प्रमाण अगदी आपल्या आवडीनुसार करायचे, कमी किंवा जास्त। त्याचबरोबर आता आपले बीटरूटचे पराठे एकदम टेस्टी व्हावेत यासाठी 1 चमचा जिरं आणि 1 चमचा ओवा घेतला, यामुळे यांना खूप छान अशी चव येणार आहे। तसंच ओवा खाल्ल्यामुळे पोट सुद्धा साफ राहतं, त्यामुळे आपल्याला हे बीटरूटचे पराठे पचन होण्यासाठी सुद्धा चांगली मदत होईल। आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक पेस्ट करून वाटून घ्यायचे। तर बघा, हे सगळं एकत्रच करून आपल्याला वाटून घ्यायचे, वेगवेगळं वाटून घ्यायचं नाही। तर मी सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे। आता आपण याची बारीक पेस्ट करून घेऊ। आणि हे सर्व साहित्य वाटत असताना आपल्याला पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही, कारण बीटरूटमध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे याला पाण्याची गरज लागणार नाही। आता थोडंसं आपण याला वाटून घेतलेलं आहे, अजून खूप बारीक करायचं ह्याला, पण त्या अगोदर आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे 4 ते 5 चमचे दही किंवा 2 ते 3 चमचे ताक। तर बघा, मी इथं 2 ते 3 चमचे ताक घातलेलं आहे, कारण मग जास्त जर ताक घातलं तर हे सगळं मिश्रण पातळ होईल। आणि बघा, त्या ताक घातल्यानंतर एकदा मी मिक्सरवर फिरवून घेतले तर खूप छान अशी पेस्ट इथं तयार झाली। आता आपल्याला हे सर्व मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। या मिश्रणात मिरची किंवा बीटरूटचे काही तुकडे राहिले असतील तर ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचेत आणि फक्त पेस्ट आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची। तर बघा, खूप छान असं मिश्रण इथं वाटलं गेलं आहे। आता आपण याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घेऊ। तर बघा, इथं मी 1 चिमूटभर तीळ घेतलेले आहेत आणि ते घातलेले। त्यानंतर पाव कप डाळीचं पीठ घातलेलं आहे। तसंच 1 कप आपल्याला इथं आता गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे। तर मी हातानं मोजून घेतलेलं आहे, पण हे प्रमाण 1 कप एवढं आहे। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालूया, त्यानंतर धणेपूड घालू, जिरेपूड घालू। आता दोन्ही अर्धा अर्धा चमचा घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आहे तेवढ्या मिश्रणामध्येच आपल्याला लागल तसं पीठ घालून या पिठाचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। आता हे मिक्स करून झालेलं आहे, आपण हाताने मळून घेऊया। तर बघा, एवढ्या पिठामध्ये जर आपलं हे मिश्रण थोडंसं पातळ झालं तर आपण लागल तसं वरून थोडंसं पीठ घालू शकतो, पण अगदी थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ घालायचं आहे। आणि आपण रेग्युलर जशा पोळ्या चपात्या करतो तशा पद्धतीचं पीठ आपल्याला इथं मळून तयार करायचे। तर छान सॉफ्ट असं इथं पिठाचा उंडा तयार करून झालेला आहे आणि कलरसुद्धा बीटरूटमुळे खूप मस्त असा आलेला आहे। वरून थोडंसं तेल लावू आणि आपण याला 2 मिनिटांसाठी मळून घेऊया। तर बघा, तेल लावल्यानंतर या पिठाला खूप छान असं सॉफ्टपणा येतो, हाताला चिकटत वगैरे नाही, त्यामुळे इथं आपल्याला याला तेल लावून घ्यायचे। अशा पद्धतीचे बीटरूटचे पराठे आपण मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो, प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकतो किंवा घरीच आपण नाश्त्यासाठी सुद्धा खाऊ शकतो। तर बघा, आता इथं उंडा तयार करून झालेला आहे। आता आपण याचे पराठे तयार करून घेऊया। तर बघा, आता इथं एका पोळपाटावर मी पोळीच्या आकारा एवढा उंडा घेतलेला आहे। तर खूपच लहान नाही, तर मी पोळीच्या आकारा एवढाच इथं पराठा तयार करून घेणार। आता आपल्याला ह्याला थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचंय। आता इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हा उंडा असाच लाटून त्याचा पराठा केला तरीही चालतो, किंवा रेग्युलर आपण चपात्या जशा करतो त्यामध्ये जो 4 पदरी उंडा तयार करतो तर तशा पद्धतीने जरी पराठा केला तरीही चालतो। तर बघा, एकदम मस्त लाल भडक असा आपला इथं पराठा लाटून तयार झालेला आहे। कलर सुद्धा खूप मस्त दिसतोय आणि आपण जे मध्ये तीळ घातले होते ते सुद्धा खूप मस्त असे यावर दिसत आहेत। आता मस्त पोळीच्या आकारा एवढा इथं पराठा माझा लाटून तयार झालेला आहे आणि बघा, खूप छान असा हा पराठा दिसतोय। तर आता गॅसवर तवा सुद्धा गरम करायला ठेवलेला होता, तो गरम झाला। आता पराठा आपण भाजून घेऊया। तर आपण पराठा भाजत असताना कोणतीही वेगळी ट्रिक इथं वापरायची नाही, जशा आपण पोळ्या किंवा चपात्या भाजतो
तशा पद्धतीनेच हा पराठा भाजायचा आहे. आणि हा भाजत असताना आपल्याला तूप किंवा तेल कोणताही एकाचा वापर केला तरीही चालतो. तर मी इथं तेलाचा वापर केलेला आहे. आणि पराठा भाजत असताना थोडं थोडं आपण याला तेल लावून याला भाजून घ्यायचे. मुलांना बीटरूट खायला आवडत नाही. एखादे मूल आवडीने खाते, पण भरपूर मुलं अशी असतात की ते बीटरूट खात नाहीत. त्यामुळे जर आपण अशा पद्धतीने पराठे तयार करून दिले तर ते नक्कीच आवडीने खातील. आणि ह्या पराठ्यांचा रंग बघून तर अजिबातच नाही म्हणणार नाहीत. तर बघा आता इथं पराठासुद्धा भाजून तयार झालेला आहे. खूपच भारी असा पराठ्याला कलर आलेला आहे. तर आपण जेवढं पीठ घेतलं होतं तेवढ्या पिठामध्ये इथं 6 ते 7 पराठे तयार झालेले आहेत. आणि एक मस्त कलरफुल डिश आपली इथं तयार झालेली. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून समोर दिलेले बेल आयकॉन प्रेस करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.